मम्मी बहीण गेले पाया पडायला गणपती बाप्पाच्या, तर मी पण जाते. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही चाललेलो आहोत बेबी शॉवर म्हणजे डोहाळे जेवण. इकडे जाणार आहोत आम्ही बदलापूरला. तर आमचे बाप्पा आज जाणार आहे 5 दिवसाचे. तर आम्ही सकाळी सकाळी मस्त निघालेलो आहोत. तर दर्शन घेतो देवाच्या अगोदर, कारण आमच्या सोसायटीचा गणपती आहे आणि आत्ता हा त्याचा 2रा वर्ष आहे देवबाप्पाचा. तर कसं वाटलं तुम्हाला आमचा गणपती बाप्पा, नक्की कमेंट्स करून सांगायचं. इथे बहीण मम्मी यांनी घेतलेली आहे पूजा करायला. तर मी त्यांना थोडंसं शूट करत होते जाताना आणि मग मी पण पूजा करून घेणार आहे पुढे. आणि मस्त असं पूजन झालेलं आहे इथे आणि बघू शकता, कारण संध्याकाळचं म्हणजे रात्री जेवणाचं म्हणजे भोजन होतं सगळ्यांचा, व्यवस्थित झालं आणि कार्यक्रमही खूप सुंदर झालेला आहे. पण आम्ही थोडं बाहेर गेलो त्याच्यामुळे मग काय मला ते शूट वगैरे करता आलं नाही. गेल्या वर्षी मी ही व्हिडिओ पूर्ण शूट केलेली आणि त्यांचे ते साई ग्रुपवाल्यांचे संगीत होते आणि सुंदर असे त्यांचे संगीत असतात आणि छान वाटतात. तर मस्त असे सगळ्यांनी डान्स वगैरे केला, सगळ्यांनी खूप धमाल केलेला आहे. तर आता मी इकडे, मला पण आता पाया पडायचं आहे, तर इथे चाललेलं आहे हळदी कुंकू त्यांचा. तर आता हळदी कुंकू करून घेतात आणि मग मला पण पाया पडून घ्यायचं आहे. तर असा आमचा जाण्याचा नियोजन होता आणि मध्येच गणपती बाप्पाचे पण पाया पडून घ्यायचं म्हणजे दर्शन घ्यायचं होतं. कारण घरी येताना काय भरोसा, कारण बाप्पा कसे संध्याकाळी निघणार होते आणि आम्हाला किती वेळ होईल किती नाही सांगू नव्हतं शकत. त्याच्यामुळे आम्ही जाताना दर्शन घेऊन निघणार आहोत बाप्पांचे. कोंबडं झालं, 2 कोंबडं हो, मोठं मोठं घेतल्या हो. बटाटे टाकायचे, आहेत त्या स्टँडमध्ये बटाटे, मिरची, कोथिंबीर. आता जेवण झालं फ्रेंड्स आमचा आणि आम्ही आलो इथे बदलापूर मार्केटमध्ये गजरे घ्यायला. तर आता गजरे घ्यायला बघूया आता गजऱ्याला मिळतात का नाही. आणि बेबी शॉवरवाली आहे तर नेहा तिचं नाव आहे आणि ती गेलेली आहे मेकअप करायला आणि आम्ही मस्त जेवण वगैरे केला. मस्त नॉनव्हेज जेवण होता. तर जेवण वगैरे झालं आणि निघालो. तर आम्ही मावशीच्या घरी आलेलो आहोत. तिच्या सुनेच्या बेबी शॉवर म्हणजे आपलं पोट भरणीचा कार्यक्रम आहे. तर चला आता संध्याकाळ झाले, 4:30 वाजल्यात आणि आता त्याच्यानंतर मग कसं होईल कार्यक्रम तर तुम्ही थोडाफार तर रिकॅप बघितलाच असेल. आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि आज आमच्या सोसायटीचे गणपती पण जाणार आहेत तर तेही याच्यामध्येच मी ॲड करेन. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स. काचेवर पाऊस दिसतो ना, पाऊस पडतो बाहेर. त्यांच्याकडे निश्चिंत होती बोल ना तू, तो टापट ठेवायचा विसर्जन करायचा याच्यामध्ये आणि मग तोच तसं डायरेक्ट पॅक करायचा. हो का, करून पॅक करून देतो. हा तुला ते बदलापूर गावातला एकदम सुंदर घरं आहेत फ्रेंड्स, बघू शकता. तर असं वाटलं चला तुमच्याबरोबर व्हिडिओ पण थोडं शूट करते, कारण खरंच मस्त सुंदर अशी कौलारू घरं आहेत आणि डबल अशी. तर यांना आता काय बोलतात की लक्षात नाही माझ्या, माडी घरासारखे बोलतात यांना, म्हणजे डबलची घरं. यांना आतून स्लॅब नसतो, स्लॅबचे नसतात, हे लाकडाचे असतात आणि कौलारू घरं बघू शकता. सुंदर अशी घरं आहेत तिकडे बदलापूरमध्ये. तर असं वाटतं चला तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते. आणि आता आपण पोचतो प्रॉपर बदलापूर गावामध्ये. आपली घरची
पुट्टी भरायला घेतलेली आहे सासरची पहिला. थांबा, मध्ये येऊ नका, मध्ये येऊ नका. आमची मावशी खाऊ वाटते सगळ्यांना. ती बघा तुझा व्हिडिओ पोट भरणीचा कार्यक्रम फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जसं होतं तसं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण 2-3 शॉट मला नाही जमलं करायला, कारण आम्हाला जायचं होतं डोंबिवलीला. आणि आता बदलापूर आणि डोंबिवली तुम्हाला माहितीच असेल केवढं लांब आहे. त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो आणि वाजलेले आहे संध्याकाळचे 7. आणि आत्ता गणपती बाप्पा पण निघणार आहेत 5 दिवसाचे. तर चला फ्रेंड्स, 5 दिवसाचे गणपती निघाले. तर किती भेटतील काय माहिती रस्त्यात, बिचारे बाप्पा चालले. आजचा फ्रेंड्स तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ओट भरणीचा नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असाल तर त्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करायलाही फ्रेंड्स विसरू नका. तर चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय.